231 आष्टी विधानसभा मतदारसंघ। आष्टी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते सुरेश रामचंद्र धस। सुरेश रामचंद्र धस हे भाजप या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 1,40,507 इतकी होती. तर दुसरे उमेदवार होते भीमराव आनंदराव धोंडे. भीमराव आनंदराव धोंडे हे अपक्ष होते. त्यांना एकूण मिळालेली मते 62,532 इतकी होती. तर आष्टी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार होते सुरेश रामचंद्र धस. त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य 77,975 इतके होते. 230 बीड विधानसभा मतदारसंघ। बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते संदीप रवींद्र क्षीरसागर. संदीप रवींद्र क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 1,01,874 इतकी होती. तर दुसरे उमेदवार होते योगेश भारतभूषण क्षीरसागर. योगेश भारतभूषण क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तिकिटावर लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 96,550 इतकी होती. तर बीड विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते संदीप रवींद्र क्षीरसागर. संदीप रवींद्र क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य 228 गेवराई विधानसभा मतदारसंघ। गेवराई विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते विजयसिंह शिवाजीराव पंडित. विजयसिंह शिवाजीराव पंडित हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 1,16,141 इतकी होती. तर दुसरे उमेदवार होते बदामराव लहूराव पंडित. बदामराव लहूराव पंडित हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तिकिटावर लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 73,751 इतकी होती. तर गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते विजयसिंह शिवाजीराव पंडित. त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य 42,390 इतके होते. 233 परळी विधानसभा मतदारसंघ। परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते धनंजय पंडितराव मुंडे. धनंजय पंडितराव मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 1,94,889 इतकी होती. तर दुसरे उमेदवार होते राजेसाहेब श्रीकृष्ण देशमुख. राजेसाहेब श्रीकृष्ण देशमुख हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 54,665 इतकी होती. तर परळी विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार होते धनंजय पंडितराव मुंडे. धनंजय पंडितराव मुंडे यांना एकूण मिळालेले मताधिक्य 1,40,224 इतके होते. 229 माजलगाव विधानसभा मतदारसंघ। माजलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते प्रकाश सुंदरराव सोळंके. प्रकाश सुंदरराव सोळंके राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 66,009 इतकी होती. तर दुसरे उमेदवार होते मोहन बाजीराव जगताप. मोहन बाजीराव जगताप हे राष्ट्रवादी शरद पवारच्या तिकिटावर लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 60,110 इतकी होती. तर माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार होते प्रकाश सुंदरराव सोळंके. त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य 5,899 इतके होते. 232 केज विधानसभा मतदारसंघ। केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या नमिता अक्षय मुंदडा. त्या भाजप या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढल्या होत्या. त्यांना एकूण मिळालेली मते 1,17,081 इतकी होती. तर दुसरे उमेदवार होते पृथ्वीराज शिवाजी साठे. ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यांना एकूण मिळालेली मते 1,14,394 इतकी होती. तर केज विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवार होत्या नमिता अक्षय मुंदडा. त्यांना एकूण मिळालेले मताधिक्य 2,687 इतके होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका.